नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायलीने प्रियाच्या खोलीमध्ये कॅमेरा लपवला असल्यामुळे खूपच घरामध्ये गोंधळ होतो। तेव्हा सर्वजण सायलीला खूप बोलतात। तेव्हा अर्जुन मात्र सायलीच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो। तो सर्वांना सांगतो की सर्वांसाठी वेगळे नियम आणि माझ्या बायकोसाठी वेगळे नियम। ही तन्वी आणि अस्मिताई किती वेळा तरी खोटं बोलले आहेत, किती वेळा तरी त्यांच्या चुका झाल्या आहेत, पण त्यांना लगेच माफ केलं। आणि माझ्या बायकोकडून एक चूक झाली तर लगेच ती तुम्हाला माफ करता येत नाहीये। त्यावेळेस अश्विन लगेच म्हणतो की तू लागला का तुझ्या बायकोची बाजू घ्यायला। तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, बायकोची बाजू घेणार मी, कारण ते चुकत नाहीयेत, कारण ही तन्वी फक्त खोटेपणा करते। आणि ज्या दिवशी माझ्या हातामध्ये पुरावा असेल ना, त्या दिवशी मी सर्वांसमोर तन्वीचं खोटं उघडं करणार आणि तो दिवस दूर नसेल। जोपर्यंत आमच्या हाती कुठलाही पुरावा लागत नाही ना, तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहणारच। तन्वी लगेचच नाटकी रडायला सुरुवात करते। अश्विन, अरे आपल्याला या घरामध्ये काहीच किंमत नाही आहे। जोपर्यंत हे दोघे या घरामध्ये राहतील ना, तोपर्यंत हे आपल्याला असंच त्रास देत राहतील आणि हे काही घरातून जाणार नाही। त्यापेक्षा आता आपणच घरातून बाहेर पडू, असं म्हणून ती लगेच अश्विनचा हात धरते आणि लगेच त्याला बाहेर घेऊन जायला लागते। सर्वांना तिच्या या बोलण्यावरती खूपच आश्चर्य वाटत असतं। अर्जुनला तर पक्का माहिती असतं की हे सगळं तिचं नाटक चालू आहे। आता ही प्रिया मनातच म्हणते, अरे थांबवा मला कोणीतरी, नाही तर खरोखरच मला रस्त्यावरती राहायची वेळ येईल। आणि असं म्हणताच लगेचच कल्पना तिला थांबवते। सायलीच्या चुकीसाठी तू अजिबात घराबाहेर पडायचं नाही, ज्याची चूक असेल ना ती घराबाहेर पडेल, असं कल्पना म्हणते। तन्वीच्या खूपच मनासारखं होतं, मात्र अर्जुन काहीही ऐकून घेत नाही। गुढीपाडव्याच्या दिवशी काय झालं हे मला माहीत झालं आहे। सायली सर्वांची हात जोडून माफी मागते। त्यावेळेस प्रताप म्हणतो, माफी आमची नाही तर तन्वीची माग। त्यावेळेस अर्जुन पुन्हा भडकतो, माझी बायको तन्वीची माफी मागणार नाही। माझ्या बायकोच्या मनामध्ये ज्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे, आदर आहे, त्यांची तिने माफी मागितली आहे। आणि असं म्हणून तो सायलीला घेऊन खोलीमध्ये निघून जातो। आता अर्जुन सायलीवरती खूपच चिडतो, काय गरज होती तुम्हाला हे सगळं करायची, असं तो विचारतो। सायली म्हणते, मला असं वाटलं की आज अश्विन भाऊजी घरी नाही, म्हणजे तन्वी दिवसातून एक तरी फोन महिपतला करेलच आणि तो रेकॉर्ड होईल, मग आपल्या केससाठी त्याचा उपयोग होईल, म्हणून मी असं केलं। अर्जुन म्हणतो, पण तुम्हाला डोक्यामध्ये जेव्हा विचार आला तेव्हा तुम्ही मला सांगू शकत होतात, कारण असले लपून छपून मिळवलेले पुरावे हे कोर्ट कधीच ॲक्सेप्ट करत नाही। आता सायली पुन्हा त्याची माफी मागते आणि अर्जुन त्याचं जे कॅन्डल लाईट डिनरचं रिझर्वेशन असतं ते देखील तो कॅन्सल करून टाकतो। आता सायलीला खूपच मनातून वाईट वाटत असतं। इकडे कॉन्स्टेबल साक्षीला उलटसुलट प्रश्न विचारत असते आणि चांगलीच धारेवरती धरत असते। मात्र हे सगळं पाहतो तो महिपत, आणि महिपतला खूपच राग येतो। महिपत लगेचच दामिनीला कॉल करण्याचा प्रयत्न करतो, पण दामिनी त्याचा फोन येतोय हे पाहून लगेच फोन कट करते। आता महिपत खूपच चिडतो, या दामिनीला सुद्धा फोन घ्यायला काय हरकत आहे का, कुठं कलमडली ही, असं रागातच बोलतो। आता इकडे सायली सर्वांसाठी आवडीचं जेवण बनवते। कल्पना आणि प्रतापसाठी ती ताट देखील वाढून ठेवते आणि त्या ताटासोबत एक नोट लिहून ठेवते की आई बाबा मला माफ करा, आणि ती अर्जुनसाठी जेवण घेऊन तिच्या खोलीमध्ये जाते। आता इकडे महिपत साक्षीला भेटतो आणि पोरी तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी जगातला एक नंबरचा वकील शोधला आहे आणि तो तुला 8 दिवसाच्या आत लगेचच बाहेर काढीन, फक्त तू त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दे। त्यावेळेस साक्षीला जरा धीर येतो। महिपत स्वतःच्या हाताने तिला खाऊ घालतो। आता इकडे प्रतिमाने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलेलं असतं। तिच्या मनामध्ये सततचे विचार चालू असतात की कसं ती प्रत्येक गोष्ट विसरत चालली आहे। तिला सगळे तन्वीचे शब्द आठवत असतात। त्यावेळेस सुमन तिला बाहेरून आवाज देते, ती काहीच उत्तर देत नाही। मात्र रविराज येतो, त्याच्याही शब्दाला ती काहीच प्रत्युत्तर देत नाही। तेव्हा रविराज घाबरूनच तिला सायलीची शपथ देतो आणि तेव्हा प्रतिमा लगेचच दरवाजा उघडते। सर्वजण तिला प्रश्न करू लागतात, मात्र प्रतिमा काहीच बोलत नाही। आता इकडे प्रताप आणि कल्पना जेव्हा जेवायला येतात तेव्हा कल्पना ती नोट पाहते आणि लगेचच ती पालथी करून जेवण करून घेते। इकडे तन्वीचं काम चालूच असतं, ती पुरेपूर अश्विनला भडकवण्याचा प्रयत्न करत असते। तूच आहेस एकटा की जो अर्जुन आणि सायलीला या घरामध्ये उत्तर देऊ शकतोस, त्याच्यामुळे त्यांच्या उत्तराला तू उत्तर देच, असं ती म्हणते।
आता इकडे सायलीसुद्धा अर्जुनसाठी जेवण घेऊन येते, मात्र अर्जुन चांगलाच चिडलेला असतो. तो काही जेवायला तयार होत नाही. तेव्हा सायली बरोबर त्याला मनवते आणि त्याला जेवायला सांगते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली अर्जुनसाठी घरामध्येच कॅन्डल लाईट डिनरचं अरेंजमेंट करते. अर्जुनला ती अरेंजमेंट खूप आवडते. आता इकडे महिपत दामिनीला घेऊन चक्क पोलीस स्टेशनला येतो. तर प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.